विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या ना अभ्यास करूच वाटेना झालेला आहे. हा मान्य आहे, जेईचा पहिला अटेम्प्ट आहे, सीईटीची परीक्षा जवळ आली, बोर्डची तयारी करायची आहे, प्रॅक्टिकल एक्झाम आहे, कॉलेजमध्ये प्रिलिम्स आहे. एवढा लोड, एवढा अभ्यास, काय करू मी? असा प्रश्न मला पडलाय. आहे ना तुमच्या मनात पण असंच वाटतंय ना? तर याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे, की काय केलं पाहिजे. पहिल्यांदा सांगू का तुम्हाला मी? ही अशी सिच्युएशन, ही अशी अवस्था, अशी परिस्थिती गेली 1.5-2 वर्ष होती का तुमच्या बाबतीत? नव्हती. मग आता ही अचानक अशी वेळ का आलेली आहे? कारण एक्झाम जवळ आलेली आहे. मी तुम्हाला सांगतो, आपल्या आयुष्यात हे दरवर्षीचंच घडणार आहे म्हणूया आपण. असंच, चला तुमचा एखादा बिझनेस आहे. चला माझ्या क्लासमधल्या एका मुलानं ना, कुल्फीचा त्याचा बिझनेस आहे बरं का, कुल्फीचा. ओके. सांगू का? स्लॅक सीझन. कामच नसतंय म्हणूया आपण. पण उन्हाळ्यात दिवसाला 15,000 कुल्फीचा सेल होतो. मग त्यावेळेस किती लोड असेल सांगा बघू? म्हणजे लोड आहे की नाही? बरं, जॉब करताय तुम्ही. जॉबमध्ये सुद्धा लक्षात घ्या, डेडलाईन्स असतात, काही बऱ्याचशा गोष्टी असतात. ठराविक पिरियड असतो, तिथं प्रचंड लोड येतो म्हणूया आपण. मार्च एंडिंग ऐकलंय का तुम्ही? गव्हर्नमेंट ऑफिसर जे असतात ना, कसे कंटाळलेले असतात ना. सध्या तशी अवस्था आहे रे. ही काही कायमस्वरूपी नाहीये. आयुष्यभर एवढा लोड तुमच्यावर नसणार आहे. जरा होऊ दे की बोर्डची एक्झाम. जरा रिलॅक्स व्हाल. पुन्हा सीईटी जवळ आली की तणाव येईल तुम्हाला. बरं थांबा ना, याच्यातून मार्ग काढूया ना आपण. काढूया आणि मार्ग काढण्यासाठीच आपल्याला काय करावं लागेल? उद्याचा स्टडी प्लॅन. काय फरक पडेल त्यांना सांगा बघू? स्टडी प्लॅन असेल तर सगळं सॉर्ट आउट असणार आहे. चला मला हे करायचंय. काय पालकांची अपेक्षा आहे तुमच्या? सांगू का? तुमच्या पालकांची अपेक्षा एकच आहे. तर तुमच्यावर त्यांचा विश्वास आहे. तुम्ही ब्रिलियंट आहात हे त्यांना माहिती आहे. मग अशा वेळेस त्यांना ते अजून काय म्हणूया आपण ॲडजस्ट झालेलं नाहीये किंवा त्यांनी ते काय म्हणूया आपण असं त्यांना समजलेलं नाहीये, की आमचा मुलगा एकदमच जेईई का नको म्हणतोय. 99% मुलं आहेत. 99% मुलं जेईई बंद करतायत या स्टेजला. सीईटीकडे शिफ्ट होतायत. आणि ती सगळ्यातली 99% मध्ये मॅक्सिमम मुलं अशी आहेत, की जी एक्स्ट्राऑर्डिनरी आहेत. मग अशा वेळेस वाटतं ना पालकांना, "अरे त्याला जमेल. कर तरी थोडा वेळ, दे थोडा वेळ जेईईसाठी." तर मी तुम्हाला सांगतो, ते सगळं प्लॅन करूया आपण. पण इम्पोर्टंट काय आहे माहिती आहे का, की उद्याचं माझं शेड्यूल काय आहे का? हे पहिलं बघा. आता नीट लक्ष द्या. तुम्ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा, की 10 तारखेला 10 जानेवारीला बघा मी काय म्हणतोय लक्षात घ्या, की 10 तारखेला मला 11 ते 2 ओके 11 ते 2 मला केमिस्ट्रीचा पेपर द्यायचा आहे. बोर्ड एक्झाम. सॅम्पल पेपर मी देणार आहे तुम्हाला लक्षात घ्या आणि असे मी 3 सॅम्पल पेपर फिजिक्सचे, केमिस्ट्रीचे, मॅथ्स देणार आहे. टाईम टेबल सॉर्ट आउट आहे तुम्हाला दिलंय 5, 10, 15, 18, 21, 24, 26, 28, 30. पहिला 5 दिवसाचा ब्रेक गॅप आहे. नंतर 3 दिवसाचा, नंतर 1 दिवसाचा. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. मग ऑब्व्हियसली की मला केमचा पेपर असल्यामुळं सकाळच्या वेळेत ओके, मला रिव्हिजन करायचे केमिस्ट्रीचे. दुसरं काही नाही. दुसरं काही नाही. मी करू शकतच नाहीये. मला सकाळी पहाटे उठायचंय आणि मी दिवसभरात जो केमिस्ट्रीचा अभ्यास केलाय, त्याची रिव्हिजन करायची आहे. चला 2 नंतर काय? मी 2 ते 3 ब्रेक घेणार आहे बरं का. मी 2 ते 3 ब्रेक घेणार आहे. ओके. त्यात मला जेवायला वगैरे जायचंय. थोडीशी वामकुक्षी म्हणतो. एवढे अवघड शब्द मराठी तुम्हाला जमणारच नाही. दुपारची झोप, थोडी दुपारची झोप घ्यायची आहे. ओके. तर 3 नंतर मग काय करू? सांगतो. 3 ते 4 मला ना केमिस्ट्रीचा पहिला टॉपिक जो आहे तो सॉलिड स्टेट ओके. दुसरा टॉपिक आहे तो आहे सोल्युशन. याच्या टेस्ट द्यायच्या आहेत. मी टेस्टसाठी तुम्हाला सांगतो ऑब्व्हियसली यश आहे दादा. यश आराध्य. लिंक मी देतोय डिस्क्रिप्शनमध्ये. आज नाही, उद्या मिळणार आहे तुम्हाला. उद्या 11 वाजता जो व्हिडिओ अपलोड करेन ना किंवा सकाळचा एक व्हिडिओ अपलोड असेल ना, त्यात दिवसभराच्या व्हिडिओमध्ये लिंक देईन बास का. ओके. तुम्हाला त्या टेस्ट द्यायच्या आहेत. बरं, तुम्ही जर आपल्या बॅचमध्ये असाल, तर तुमच्या 2 टेस्ट असतील बरं का. म्हणजे ड्रॉप आउट टू टॉपर बॅच असेल, केमिस्ट्रीचा कोर्स असेल, फिजिक्स केमिस्ट्रीच्या कोर्समध्ये तुम्ही एनरोल असाल, तर तुम्हाला केमिस्ट्रीची टेस्ट मिळणार आहे. म्हणजे मी तर मुलांना काय म्हणतो माझ्या ऑफलाईन मधल्या, की चला तुम्ही आपली टेस्ट पहिल्यांदा द्या. त्यात नंतर सबमिट केली की सोल्युशन मिळेल तुम्हाला. त्याचं एनालिसिस करा. प्रॉपर तुमची एकदा 3 ते 4 तुम्हाला सांगू का 3 ते 4 ब्रेक आहे त्यात तुम्ही ह्याचा अभ्यास करणार. 1 तासभर पुष्कळ झाला रे रिवाईज करायला तुम्हाला. होतं रिवाईज. त्यानंतर इमिडिएटली तुम्हाला 4 ला टेस्ट द्यायची आहे बरं का. आता समजून घ्या. 4 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंतचा वेळ तुमचं टेस्ट आणि एनालिसिसमध्ये निघून जाईल. ओके. पण 5 ला परत यश दादाची टेस्ट द्यायची आहे. ती पण पटकन होऊन जाईल. म्हणजे 1.5 तास गेला आपला टेस्टमध्ये. पण मी काय म्हणतोय
हा मोठा टाईम ब्रॅकेट आहे रे उद्याचा 3 तासाचा. थोडंच त्यानंतर डायरेक्ट 15 तारखेला तुमचा मी मॅथ्सचा पेपर घेणार आहे. मग आता मला सांगा 6 वाजेपर्यंत तुम्ही फ्री झालाय. ओके. मग पुन्हा सांगतो 6 वाजल्यापासून 6:30 पर्यंत घेऊया ब्रेक छोटासा. तर 6:30 नंतर मी काय केलं पाहिजे सांगू का? 6:30 नंतर मी थोडा तरी वेळ लॉजिक प्लस मॅट्रिक्सला दिला पाहिजे आणि त्यात थोडे तरी जेईई लेव्हलचे क्वेशन्स होतील मॅथ्सचे. पण मी तुम्हाला सांगतो मॅट्रिक्स शॉर्टकट शिवाय ऑप्शन नाहीये. लॉजिक सगळ्यात सोपं आहे. ट्रुथ टेबल जे मध्ये सुद्धा विचारतायत. म्हणजे चला हे करायचंय आपल्याला कधी? जेवायला जाईपर्यंत जेवण म्हणजे आता आमची मेस आहे ना म्हणून आमची म्हणजे आमच्या हॉस्टेलची मुलं. ती सगळी मुलं अगदी घरातल्यासारखीच वाटतात मला लक्षात घ्या. मग 8 वाजेपर्यंत मला हे फिनिश करायचंय. ओके. आणि जेवण करून आल्यानंतर 9 वाजल्यापासून रात्री 11, 12, 1 जोपर्यंत तुम्ही जागताय तोपर्यंत मी काय केलं दिवसभरात? केमिस्ट्री केलंय. मी मॅथ्सची पण तयारी केलेली आहे. मग त्याच्यानंतर मी आता काय करू मग? आहे की वेळ माझ्याकडं. मग आता काय केलं पाहिजे? तुम्ही ठरवा. तुमच्यासाठी वेळ आहे तो. म्हणजे मी प्लॅन केला उद्याचा चला. आता हा प्लॅन सगळ्यांना ॲप्लिकेबल आहे. हां, म्हणजे ऑफलाईनच्या मुलांना तर हे करावंच लावणार आहे मी. पण मला माझ्यावर लोड काय आहे, की उद्या हां, माझं सांगू तुम्हाला मी. टेस्ट कंडक्ट झाल्यानंतर मला ते पेपर चेक करायचे आहेत. तो मोठमोठा लोड असतो लक्षात घ्या. पण सांगू का? चांगले पेपर बघितल्यावर आनंद होतो. मुलांनी काही लिहिलंच नाही, मग ह्यात दुःख होतंय. चला उद्याच्या टेस्टबद्दल बोलूया थोडंसं आता आपण थांबा. आता उद्याची टेस्ट आहे ऑब्व्हियसली त्याच्यात मी सांगतो ना तुम्हाला डेफिनिशन 10 ते 15 आहेतच. लॉ, लॉ तुम्हाला मी सांगू का? एक लॉ आलाय फक्त स्टेटमेंट म्हणून बरं का लक्षात घ्या. एक लॉ फक्त आहे कुठलातरी एवढ्या 7-8 लॉमध्ये. पण त्या लॉवर बेस्ड न्यूमेरिकल्स आहेत ना बाकीचे. जमले पाहिजेत तुम्हाला. आणि सगळ्यात महत्वाचं ऑर्गॅनिक. ओके. लक्षात घ्या ऑर्गॅनिकचे 2 व्हिडिओ मी पार्ट 1, पार्ट 2 दिलेत बरं का. अगदी जवळ-जवळ 20-20, 25-25, 30-30 मिनिटाचे व्हिडिओज आहेत. तुमचा कॉन्फिडन्स वाढवणार आहे मी लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल सर आता उद्याच पेपर आणि तुमचं व्हायचं का कव्हर? अरे 3-3 फिल्म घ्यायच्यात आपल्याला अजून लक्षात घ्या. एवढं लगेच थकला का तुम्ही? मी तुम्हाला सांगतो. अ, हे तर फिक्स झालं. डायग्राम आहे. कशातली माहिती आहे तुम्हाला? इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमधली डायग्राम असणार आहे. ठरलेलं आहे रे लक्षात घ्या. डिस्टिंग्विश आहे. केमिकल कायनेटिक्समध्ये डिस्टिंग्विश आहे. दुसरीकडे कुठे आहे की. सेक्शन 2 मध्ये आहेत ना, पण रिएक्शन तुम्हाला जमत नाही असं कन्सिडर करूया. एवढं केलं तर तुम्हाला 70 पैकी 20च्या आसपास फक्त पोहोचणार बरं का. 20 नाही बाबा 30 पकडूया. ठीक आहे 30. पण अपेक्षा आहे न्यूमेरिकल सॉल्व्ह केलं तर 40 कडे पण जाल ना. म्हणजे आता काय? आपल्याला माहीत नाही उद्या काय येणार आहे ते. पण जे करायचं ते परफेक्ट करायचंय. डेफिनिशन म्हणलं तर त्या आय-एम-पी क्वेशन्स मी दिलेत ना बाळांनो. 6 टॉपिक मी कव्हर केलेत बरं का बाळांनो. मग ते केलं ना तर ह्यातलं बरचसं कव्हर होतंय बरं का. मग आता तुमच्या लक्षात आलं का, की मी असं जर रोज प्लॅन केला तर देतो करून. देतो. मला माहिती आहे तुम्हाला माझ्याकडूनच प्लॅन हवा आहे. मी देतो. बरं आपल्या प्लॅनमध्ये हे तर तुम्हाला फॉलो करावं लागेल सगळ्यांना बरं का लक्षात घ्या. आता मी हे पालकांपर्यंत पण व्हिडिओ पोहोचवणार आहे ऑफलाईनच्या आमच्या, की हेच शेड्यूल करायचंय आपल्याला. हां. दुसरं काही करू नका. मी सांगतो तसं करा लक्षात घ्या आणि संध्याकाळचा वेळ आहे त्यात तुम्ही काय पाहिजे ते करा. मी तर म्हणेन काय माहितीये का, की 10:00-10:30 ला झोपा आणि पहाटे 4 ला उठा. मी 3 ला म्हणणार होतो. 4-4:30 ला उठा आणि सकाळचा सेशनमध्ये कसला वेळ मिळतोय तुम्हाला बघा ना. अगदी करा ना तुम्ही. आता हा व्हिडिओ तुम्ही संध्याकाळी बघताय. झालं असेल जेवण वगैरे सगळं असेल तर झोप आली असेल तर झोपा बरं का. मी तुम्हाला सांगू का? आता मी माझ्याबद्दल पहिला बोलतो बरं का. हॉस्टेलमध्ये एवढा दंगा सुरू होता. जबरदस्त दंगा सुरू होता. आमच्याच रूममध्ये दंगा सुरू होता. रेक्टर आले. ओके. तेवढ्या दंग्यात पण मी त्यांना झोपलेलो दिसलो. त्यांचा विश्वास बसलाच नाही. म्हणलं ह्यो नाटक करतोय. सगळी मुलं म्हटली बरं का घाबरली. "नाही सर ते झोपलेलं आहे." म्हणजे माझ्याबद्दल सांगत होते. मी तुम्हाला सांगू का? त्यानंतर ते रेक्टर 2 वेळा आले बरं का बघायला. खरोखर झोपलंय का उठलोय मी? हळूच 2 वेळा त्यांनी चेक केलं. मी झोपलेलोच होतो. मला दुसऱ्या दिवशी मुलांनी सांगितलं. आता माझ्या मुलाच्या बाबतीत पण सेम असंच होतं. मनीषच्या बाबतीत. एका मिनिटाच्या आत झोप लागते. माझे रूम पार्टनर पण मला विचारायचे, "तुला झोप लागतेच कशी?" आता माझा एक रूम पार्टनर होता. विनय त्याचं नाव होतं. तो काय म्हणायचा? विनय म्हणायचा काय विचारायचा, की त्याला दीड-दीड तास लागायचे झोपायला. हां, ह्या खुर्चीवरून त्या खुर्चीवर, त्या खुर्चीवरून या खुर्चीवर, पण झोपच लागत नाही. आणि मला एका मिनिटाच्या आत झोप लागायची. त्यावेळेस मी त्याला उत्तर दिलेलं तुम्हाला आता सांगतोय, की जेव्हा मला झोप येते, तेव्हाच मी झोपतोय ना. तर लक्षात आलं का? मग विनयला काय झोप आलेली नसती, झोपायचा प्रयत्न करायचा. मग कशी झोप लागेल? ठीक आहे. म्हणजे मुद्दा असा आहे, मी तुम्हाला सांगतो. एवढं कष्ट घ्या
एवढा तुम्ही थकला पाहिजे दिवसभरात, एका मिनिटात झोप लागली पाहिजे. तो आनंदच वेगळा आहे रे. आनंदच वेगळा आहे. बरं जाऊ दे. चला शेड्यूल दिलेला आहे तुम्हाला. त्याप्रमाणे अभ्यास करा. टेस्ट आहेत. सर उद्या कोणती टेस्ट आहे? अशी मुलं मला विचारतात. तर मला सांगा, उद्या ही टेस्ट आहे. सॉलिड स्टेट आणि सोल्युशन. मग परवा कुठली टेस्ट असणार आहे? लॉजिक आणि मॅट्रिक्स. त्यानंतर कुठली टेस्ट असणार आहे? आता फिजिक्स झालं, केमिस्ट्री झालं, मॅथ्स झालं. परत फिजिक्स. कुठले टॉपिक? तिसरा आणि चौथा टॉपिक. केमिस्ट्रीचा तिसरा आणि चौथा टॉपिक. मॅथ्सचा तिसरा आणि चौथा टॉपिक. ओळीनं सुरू राहणार आहे 24 दिवस. 48 टॉपिक्स मला फिनिश करायच्यात लक्षात घ्या. म्हणजे सगळं फिनिश होतंय जानेवारी महिन्यातच. मग त्याचा बोर्डच्या तयारीवर काही वाईट परिणाम होणार नाहीये. सी-ई-टीवर बेस्टच इफेक्ट होणार आहे याचा. बोर्डची तयारी पण होत राहणार आहे. पण तुम्ही प्रामाणिकपणे हे टॉपिक केले पाहिजेत ना. चला आपण उद्याच्या टेस्टबद्दल थोडंसं बोलूया आपण. बरं उद्या ही टेस्ट पण आहे तुमच्याकडे. रिटर्न पण टेस्ट आहे आणि एम-सी-क्यू टेस्ट पण आहे. पण मी तुम्हाला सांगतो माझी इच्छा आहे न्यूमेरिकल्स बरं का. म्हणजे जे आपले 4 नंतरची जी टेस्ट आहे ना, न्यूमेरिकल्स वरती आहे बरं का. न्यूमेरिकल्स वरती आहे. ठीक आहे. आता काय होतं माहिती का? मी तुम्हाला सांगतो. सॉलिड स्टेट म्हटलं की नाही, खूप सोपे प्रश्न सी-ई-टीला येतात बरं का. म्हणजे सिंपल क्यूबिकमध्ये नंबर ऑफ एटॉम किती असतात? बॉडी सेंटरमध्ये किती? सेंटरमध्ये किती? असलं सोपं नाही विचारणार मी. तुम्ही पहिली टेस्ट बघा फिजिक्सची दिली असेल तर. प्रचंड टफ होते. हे पण टेस्ट टफ असणार आहे. त्यात पण अवघड प्रश्न विचारणार आहे. 24 टेस्ट एवढा टफ देणार आहे ना तुम्हाला, की तेवढे सगळे क्वेशन्स तुमचे तयार होणार आहेत. मग त्याचा सी काय फायदाच होणार आहे, फायदाच. काय ईझी देऊ एकदम क्वेशन काय होणार आहे? फालतू ओव्हर कॉन्फिडन्स वाढणार आहे तुमचा. फालतू ओव्हर कॉन्फिडन्स वाढणार आहे म्हणूया आपण. गरजच नाही त्याची. ठीक आहे. मग चला शेड्यूल झालेलं आहे. रोज असा संध्याकाळी व्हिडिओ मिळेल तुम्हाला. माझा व्हिडिओ बघूनच झोपा बरं का रोज लक्षात घ्या. तुमचं प्रेम आहेच. सबस्क्राईब करायला तेवढं विसरताय तुम्ही. सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. मित्रांबरोबर शेअर करा. ऑल द बेस्ट.